आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते. आज सॅटरडे आहे आणि आज 6 जून आहे. नमस्ते तुम्हाला. आपल्याला कोणाला काही माहिती आहे का की 666 काय पोर्टल आहे किंवा त्याच्याबद्दल काही काय म्हणजे काय नेमकं आहे किंवा काही क्लासेस तुम्ही ऐकलेले आहेत का किंवा त्या दिवशी किंवा त्या वेळेला काय करू शकतात असं काही ऐकलेलं आहे का? कोणाला काही माहिती आहे का याबद्दल? नाही जायचं आहे, तुम्ही सांगा मग. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. कसे आहात तुम्ही? आत्मा नमस्ते. आत्मा तुम्ही कसे नमस्ते आहात? सर्वांना. खूप ओके. मस्त मजेत. छान, खूप छान. ओके. हा. काय सुरू आहे तुमच्या डोक्यामध्ये? आज सॅटरडे आणि 6 जून तर डोक्यात असं आलेलं आहे की आज 6 जून आहे तर 666 याबद्दल काही आहे बा किंवा काय केलं जातं किंवा काही माहिती आहे तुम्ही काही सेशन घेतलेले आहात का किंवा येस घेणार येस आहात येस का येस. हा. बघा, याबद्दल? काय आहे ना, आज मला सुद्धा बरेचसे मेसेज आले की आपण सिक्स 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 पोर्टलचा काही स्पेशल सेशन नाही घेतलं. खूप छान, खूप सुंदर तुमचा विचार. एक लक्षात घ्या, पोर्टल अनेक सारे येणार आहेत. पोर्टल अनेक सारे येणार आहेत. फक्त मला आता माझ्या ऊर्जेप्रती जागृत व्हायचं आहे. मला आता माझ्या ऊर्जेप्रती जागृत व्हायचं आहे. आपण कोण आहोत? ग्रँडमास्टर. बरोबर ना? आपण ग्रँडमास्टर आहोत आणि एक ग्रँडमास्टर्सची आध्यात्मिक लेवल केवढी वाढलेली आहे. नक्कीच, नक्कीच पोर्टल जे जे काही 333 666 या प्रत्येक पोर्टलला विशेष म्हणजे काय तर अंकशास्त्रानुसार अर्थ आहे. अर्थ आहे. पण ऍज अ ग्रँड मास्टर्स आपण कुठल्याही पोर्टलपेक्षा अधिक शक्तिशाली असतो का? हा विचार यायला हवा होता तुमच्या डोक्यामध्ये. जसं आज अनेक पोस्ट आहेत की 666 पोर्टल, 666 पोर्टल, 666 एनर्जी. ह्या ऊर्जा खूप शक्तिशाली आहेत का? पण आपण एक स्वतःलाच प्रश्न विचारूया. काय? जर तुमची चेतना जागृत आहे, तर तुम्हाला विशेष तारखेची आणि विशेष वेळेची गरज तरी उरते का? हे स्वतःला विचारा. पोर्टल काय असतं? तर युनिव्हर्स मधील एक एनर्जी अलाइनमेंट असते. पण एक रेकी ग्रँडमास्टर काय आहे? तर ते चालतं बोलतं डिव्हाइन एनर्जी पोर्टल आहे ना. आताच तर तुम्ही शेअर केलं, दीप्तीने शेअर केलं, मॅम मी जे बोलणार ते होणारच. मग त्या बोलण्या मग त्या मी एक ग्रँडमास्टर आहे. या ब्रह्मांडाची कृपा माझ्यावर आहे. मी भरभरून ध्यान धारणा करत आहे. मी जे बोलणार ते होणारच. हे जर माझ्यासोबत होते, तर ते होण्यासाठी मी एक विशेष दिवस, विशेष तास येण्याची वाट बघावी का? वाट बघावी का? काय वाटते तुम्हाला? नाही ना? हां. म्हणजे काय तर नक्कीच त्या विशेष दिवसाची ऊर्जा काही तासांसाठी असते. पण एका जागृत हीलरची ऊर्जा त्याच्या प्रत्येक श्वासाश्वासामध्ये असते. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक पोर्टल हा बाहेर उघडला जातो. त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कराव्या, काही रिच्युअल्स किंवा काही जे काही प्रोसेस असेल ते. पण ग्रँडमास्टर्स आतला पोर्टल जागृत करत असतो. हे हे वैशिष्ट्य आहे त्या प्रत्येक गोष्टीचं. लक्षात घेत चला. नक्कीच प्रत्येक गोष्ट माहिती असावी, माहिती नसावी असं म्हणणं नाही आहे किंवा तुम्ही काही करू नका असं म्हणायचं नाहीये. पण तुम्ही काहीही करत असताना पहिले स्वतःला विचारूया, की माझी एनर्जी काय? मी काय करायला हवं? ओके. मी वस्तू, मी वेळ आणि त्या गोष्टीच्याही अधिक एक पुढचं पाऊल आहे का? आहे का? बरोबर. बघा, जेव्हा माझं मन, माझी श्रद्धा, माझी साधना आणि माझं मेडिटेशन
हिलिंग मध्ये छान स्थिर होतं, तेव्हा कुठल्याही व्यक्तीचे व्हायब्रेशन्स त्या तारखांवर अवलंबून राहत नाही. कारण त्या ध्यानी व्यक्तीचं एका लेवल नंतर एक ग्रँड मास्टर्स म्हणूया ज्या स्तरापर्यंत आपण पोहोचलो आहे, कारण त्यांचा सबकॉन्शियस माइंड, त्यांचा ऑरा, त्यांची एनर्जी बॉडी सतत डिव्हाइन फ्रिक्वेन्सी मध्ये कार्य करत आहे. आपण कायम ब्रह्मांडासोबत जोडलेला आहे. आपल्याला ब्रह्मांडासोबत जुडण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही आहे. जसं आता प्रेम प्रेम करण्यासाठी किंवा लोकांना माफ करण्यासाठी आपल्याला वेळेची, मुहूर्ताची गरज आहे का? कोणाला रेकी द्यायची आहे तर मुहूर्ताची गरज आहे का? नाही. असं नक्कीच त्यावेळेस एनर्जी खूप असते, मान्य आहे. पण मी जे विश बॉक्स केलेला आहे, मी रोज विश बॉक्स ला ऊर्जा देते. मी रोज प्रत्येक दिवसासाठी ऊर्जा क्रिएट करते. मग माझा प्रत्येक दिवस पोर्टल नाही झाला का? माझी प्रत्येक सकाळ ही जादूमय सकाळ असते. आणि त्या दिवसामध्ये ठरवलेले माझे प्रत्येक कार्य पूर्ण होत आहेत. होत आहेत का? तर हात वर करा. होत आहेत ना? मग तुमच्यासाठी तो पोर्टल आहे ना प्रत्येक दिवस. कुठला अंक कुठला अंक कमी महत्वाचा आहे? प्रत्येक अंक अंकशास्त्रामध्ये तेवढाच महत्वाचा आहे. लक्षात घ्या, ज्याने स्वतःमध्ये ब्रह्मांड जागृत केलेलं आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा पोर्टल आहे. 666 असू देत किंवा अनेक सारे पोर्टल येत असतात. हे पोर्टल ऊर्जा देऊ शकतात. पण जागृत रेकी ग्रँड मास्टर्स हा स्वतःच ऊर्जा आहे. खरी स्पिरिच्युअल एनर्जी, स्पिरिच्युअल पॉवर ही तारखांमध्ये नाही, तर ती आपण निर्माण केलेल्या त्या जागृत चेतनेमध्ये आहे. आणि म्हणून खरा हीलर दिवसाची वाट पाहत नाही. खरा हीलर जेथे बसतो तेथे एनर्जी पोर्टल निर्माण करतो. म्हणून आपण म्हणत असतो, जेथे ग्रँड मास्टर्स आहे, तेथे नजरेमधून ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा वाहते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये येणारा तो तो जो परिवार आहे, ते जे लोक आहेत, ते सुद्धा आनंदी, प्रसन्न, ऊर्जावान व्हायला लागतात. आणि जर काय तुम्ही या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत छान जुडलेले आहात, छान मेडिटेशन करता, डिव्हाइन साधनेमध्ये तुम्ही सातत्य आहे तुमच्या, तर युनिव्हर्स तुमच्याकडून कार्य करायला सुरुवात करते. युनिव्हर्स तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी हालचाली करायला लागते आणि मग तुमच्यासाठी प्रत्येक दिवस दिव्य, शक्तिशाली आणि स्पेशल होते. तो स्पेशल दिवस मग आपण म्हणतो रोज सकाळी जसं मगा म्हटलं त्याप्रमाणे काय तर आजचा दिवस, आजची सकाळ जादूमय सकाळ आहे. आजच्या दिवसात मी ठरवलेले सर्व कार्य पूर्णत्वात जात आहेत आणि म्हणून ग्रँड मास्टर्स अनेक गोष्टी तुमच्या समोर येणार. मी कुठल्याही गोष्टीला वाईट आणि चुकीचं नाही सांगणार तुम्हाला, पण मी तुम्हाला एवढं सांगणार की तुम्ही कुठं आहात, तुमची एनर्जी काय आहे, मी ध्यानामधून काय काय मिळवू शकतो, काय काय मिळवू शकते, या गोष्टीसाठी जागृत राहा. मी कुठं जे काम मी एका सेकंदामध्ये युनिव्हर्स सोबत जुळून करू शकते, त्या गोष्टीसाठी मला वेळेची आणि याची वाटही बघायची नाही आहे आणि वस्तूचीही सुद्धा मला गरज नाही. अनेक वेळा अनेक वस्तू घ्या, हे करा, ते करा. ऊर्जा कशासाठी आहे? प्रकाश कशासाठी आहे? आता तुमच्या हातामधून तो प्रकाश जातो. जातो ना? तुम्ही तो प्रकाश अनुभवू शकता? कोण कोण अनुभवू शकते? मग जर तो प्रकाश तुमच्याकडे आहे, तर प्रकाशापेक्षा अधिक काय आहे बरं मोठं? हां? प्रकाशापेक्षा काहीही मोठं नाही, ऊर्जेपेक्षा काहीच मोठं नाही आहे आणि ऊर्जा तुमच्या आतून वाहायला लागलेली आहे. म्हणून आता तुम्ही बोला, तो वेळ तुमच्यासाठी शुभ. कुठलाच वेळ अशुभ नसेल, कारण तुम्ही ध्यानी आहात. आणि आपण म्हणतो ना अनेक वेळा हा नकारात्मक वेळ आहे, तो नकारात्मक वेळ आहे. करा ना ध्यान. कुठं कोणत्या नकारात्मक वेळेचा कोणावर काय परिणाम होतो तर होतच नाही. बघा, आता तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागतात.
आहे की नाही? मग समजते की आपण आणि बाह्य जग किंवा आपण आणि आपल्या आजूबाजूला जे लोक ध्यान नाहीत करत त्यांच्यामध्ये काय बदल आहे हे समजतं. ह्या सगळ्या रिच्युअल्स, हे सगळे पोर्टल्स नक्कीच छान आहेत ते इतरांसाठी. तुम्ही स्वतःच्या ऊर्जेसोबत एकरूप व्हा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं काहीतरी येतं, तेव्हा तुम्ही स्वतः सोबत एकरूप व्हा. स्वतःच्या ऊर्जेचा विचार करा आणि तुमच्या विश अशाच पूर्ण होतात. होतात की नाही होत? हां. अनेक विश अशा झाल्या की काय तुमच्या, की मी नाही मॅम, मी विश बॉक्स मध्ये पण लिहिली नाहीये. पण माझ्या अंतर्मनात एखादी गोष्ट होती ती पूर्ण झाली. झाली आहे का कोणाची? पटकन सांगा बरं. एक माईक सुरू करा कोणीतरी. तुम्हीच सांगा शुभांगी. तुम्हीच प्रश्न विचारला ना? तुमच्या हो डोक्यामध्ये आला सिक्स सिक्स. हां. माझी झालेली आहे मॅम. हां. आत्ताच म्हणजे आत्ताचा 8 दिवसातला प्रश्न आहे म्हणजे हे आहे की शेजारी दत्त मंदिर होतं आणि म्हणजे आता मी जे सांगायला नको ते सांगत आहे. जे घडलेलं आहे ते आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की म्हणजे डिसेंबरमध्ये सांगितलं की तुमची जोडी पूजेला बसणार आहे, फिक्स झालेली आहे. पण वेळेवर प्रॉब्लेम आलेलं होतं की मी बसू शकणार नव्हती. हं. आणि तर मी एक मनात होतं की नाही बा, मला ही वेळ वाया जाऊ द्यायची नाही, मला बसायचं आहे. आणि तेच झालं की माझे तिन्ही दिवस पूजेला छान म्हणजे निर्विघ्नपणे पार पडले आणि त्याच्यानंतर जे काही घडायचं ते घडलं मग. येस, हे येस, मनात येस, येस. हे हे ज्या महिला बोलत नाही ना, हे शुभांगी बोलल्या. तुम्हाला माहितीये? आणि हे जे शुभांगी बोलल्या ना, हे सगळ्यांसोबत होते. शुभांगी हे सगळ्यांसोबत होते. पण फक्त त्या शेअर करण्याची हिंमत करत नाहीत. तुमची पूजा छान झाली? हो मॅम. पाळी नंतर आली पूजेच्या? नंतर येस. काय आहे ना, तुमची मंथली सायकल सुद्धा तुमच्या विचारांनी गरज असेल तेव्हा लवकर किंवा गरज असेल तर कार्यक्रम, प्रोग्राम झाल्यानंतर येते. ओके मॅम. हो, बरोबर. हा अनुभव सगळ्यांनी घ्या. शुभांगी ताईंनी बोलायची हिंमत घेतली आणि थँक्यू शुभांगी ताई. हा विषय माहितीये का, हे सगळ्यांसोबत होतं. कधीच कोणता सण वार काहीच जात नाही. फक्त तुम्ही विचार क्रिएट करता आलं पाहिजे असं नाही, पण माझं नाही हे जायला नको. जर काय तुमची 5 तारीख आहे आणि 5 तारखेलाच तुमचा प्रोग्राम आहे, तर गॅरंटी आहे की त्या 5 ती मंथली सायकल तुमची 1, 2, 3, 4 ला होऊन जाईल किंवा 5चा प्रोग्राम झाल्यानंतर 7, 8, 9 ला येईल. हे तुम्ही अनुभव घ्या सगळ्यांनी. मग तुम्ही काय आहात? तुम्ही चालती बोलती डिव्हाइन पोर्टल आहात. चालती बोलती ऊर्जा तुम्ही आहात. हे अनुभव घेसाल ना तेव्हा कळेल. हे होतं. यापेक्षा अधिक काय आहे? माझ्या शरीरावर, माझ्या मनावर आणि माझ्या सोलवर, माझ्या विचारांवर माझं नियंत्रण आहे. हा याचा अर्थ आहे, की मी माझ्या शरीराला कशा प्रकारे वळवू शकते किंवा काय ऊर्जा क्रिएट करायची हे माझ्या माझ्या आतमध्ये आहे. मी ते करू शकते. लक्षात येते सगळ्यांच्या? कार्यक्रम आहे मॅडम, आम्ही आजारी पडलो असं कधी होणारच नाही. होणारच नाही. हेच ऊर्जा करत असते. तुम्हाला गरज आहे तेव्हा तुम्ही एकदम टकाटक असणारच. आनंदी आनंद सर्वीकडे. तर खरंच सगळ्यांनी अशी स्वतःची ऊर्जा वापरा, हो मॅम. समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट की मी ऍक्च्युली टॅबलेट बोलवून ठेवलेल्या होत्या घरी. पण मी मनात एकच आणलं होतं की मला कधी या टॅबलेटची आवश्यकता भासली नाही. तशीच आज सुद्धा म्हणजे भासणार नाही. हे मी मनात फक्त आणून ठेवलं आणि मला काहीही करावं लागलं नाही मॅम. सर्व ब्रह्मांडाची कृपा ती म्हणजे जे मनात होतं ते झालं. येस. खूप छान. खूप छान. हे सगळ्यांसोबत होतं. पण हे लोक बोलत नाहीत. तर काय करा माहितीये का? स्वतःचा अनुभव घ्या. अनुभव अनुभव आल्याशिवाय मान्य करू नका. बरोबर? अगोदर अनुभव घ्या आणि मग मान्य करा आणि मग इतरांना सांगा की तुम्ही सुद्धा ऊर्जेसोबत जुडा आणि ऊर्जेसोबत जुडत असताना फक्त ऊर्जेचाच उपयोग करा. काहीच गरज नाही आहे. ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देतो आणि तुमच्यासाठी प्रत्येक क्षण हा ऊर्जेचा आहे. आणि कुठलीही असो वेळ, कुठलीही जागा असो, तुमच्यासाठी ही एक ऊर्जा दिली की ती पवित्रच आहे, एवढं लक्षात घ्या. ओके? खूप धन्यवाद. मला असं वाटतं शुभांगी ताई आणि बाकी कोणाला हा जो प्रश्न होता 666 हा सॉल्व्ह झाला?
हो मॅम, सॉल्व्ह झाला. खूप छान माहिती दिली मॅम. ज्या मनातल्या शंका होत्या त्या शंकांचं निरसन झालं मॅम. छान माहिती. येस. ओके. तर स्वतःला ऊर्जेसोबत जोडा स्वतःला. कुठल्याच बंधनात ठेवू नका. फक्त छान राहा. स्वतःच्या विकासावर काम करा. जसं-जसं काम करसाल तसं-तसं तुम्हाला अनेक सगळ्या गोष्टी कळत जातील. चलो आत्मा नमस्ते. आणि म्हणून तुमच्यासाठी स्पेशल सेशन ठेवलं नाही. नाहीतर अनेक सेशन होतात आपले रामनवमीचे वगैरे अनेक सेशन होतात. पण अंकशास्त्रानुसार ह्या रोज येणार हे नवीन पोर्टल. आपण तयार करूया पोर्टल ऊर्जेसोबत जुळून. हो ना? हां, चला आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण आता छान मेडिटेशन करणार आहे आपलं ठरल्याप्रमाणे.